या दौऱ्याचं टायमिंग जबरदस्त आहे. बिहार निवडणुकांची धामधूम सुरू आहे, प्रचाराची धामधूम सुरू आहे. पहिल्या टप्प्याच्या प्रचारामध्ये राहुल गांधी यांनी बोट सुरक्षा यात्रा काढली होती आणि ही यात्रा संपल्या ते मलेशियाला रवाना झाले. तिथे त्यांनी काही गाठीभेटी घेतल्या. आता कोणाच्या घेतल्या हे कोणालाच माहीत नाहीये. असं म्हणतात की राहुल गांधी यांचा हा खासगी दौरा होता. काँग्रेस पक्षाने सुद्धा त्याबाबत फारसं काही सांगितलं नाही. बहुधा काँग्रेसच्या नेत्यांना सुद्धा माहिती नसावी. आणि या मलेशिया दौऱ्यानंतर काही दिवसामध्ये ते दक्षिण अमेरिकेला रवाना झालेले आहेत. दरम्यानच्या काळामध्ये भारतात लडाखचे स्वयंघोषित नेते सोनम वांगचुक यांना अटक झालेली आहे. विदेशी तरुणींशी प्रेमसंबंध आणि विवाह ही तर त्यांच्या खानदानाची परंपरा आहे. ही जवाहरलाल नेहरू यांच्यापासून सुरू आहे. जवाहरलाल नेहरू यांचे लेडी माउंटबॅटन यांच्याशी प्रेमसंबंध होते. त्यांचे पिताश्री राजीव गांधी यांनी एका विदेशी महिलेशी प्रेम केलं आणि विधिवत विवाह केला. तिला भारतामध्ये ते घेऊन आले आणि राजीव गांधी यांच्या पश्चात या महिलेने या देशाचं नेतृत्व केलं, काँग्रेसचं नेतृत्व केलं. या देशाच्या नागरिक होण्याच्या आधी त्या या देशाच्या मतदार झाल्या होत्या. जेव्हा UPAचं सरकार होतं तेव्हा त्या सुपर प्राईम मिनिस्टर झाल्या होत्या. त्याने अनेक वर्ष काँग्रेस पक्षाला नेतृत्व दिलं आणि तीच परंपरा जर राहुल गांधी सुरू ठेवणार असतील तर त्याच्यामध्ये लपवण्यासारखं काय? त्याच्यामध्ये कौतुकास्पद आहे की राहुल गांधी यांनी आपल्या खानदानाची परंपरा पुढे नेलेली आहे.